श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. त्यांना उत्तम फळ मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवट गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले जाते. तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातली कथासुद्धा ऐकणार आहे. तर त्याच्या पहिले श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. तर पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली. सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना, साधुसंतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिनं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात. तिथे पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने पाहिलं व त्याच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबानं विसरली, तोऱ्या ताटानं बोलू लागली, दासदासींना खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का नाही हे पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुले होते. तर एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काम काय काढलं, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशाच खोकलाई येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं, राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहे महालात, मैत्रिणीशी गप्पा मारताहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटल्या त्या, तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उनं दुनं बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस अडोशाला थोडा वेळ, मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली, मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यांवर पैशांची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारती ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले. म्हातारी म्हणाली, मला सांगाल हे व्रत, मी करीत ते नेमानं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकी तिथून निघणारच तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली नि कळकळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहतच होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप घेऊन निघणारच तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाकडली, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगेल तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाही तुला. म्हातारीनं डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या. ती तडकन ती निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं.
तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी ताटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एके दिवस चिंतेने उगत होता तसंच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली. रथ पाठवलं. सासऱ्यांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीला व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आता पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. ती चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतला एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरूनच निघाली. मुलीच्या गावाला नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एका दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालीने रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालीनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यानं अलंकार दिले. आईचं रूप उठून दिसलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला होता. शांबालेला उपवासच होता. तो कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती महालक्ष्मी व्रताचा वसा करीत होती तर लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही. मीही तुझ्याबरोबर उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती. उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पागोष्टी वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेरून काय आणलं? शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढलं. आता काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती. पण तो विचार चक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो त्या धन्याशी नेहमीच इमानी राहतो. तर मालाधराचं विचारचक्र थांबत नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता. पण अधिक विचार करत
तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा, असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातला 1 मीठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधरांचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घाणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकाचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळून होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याला शत्रूचा पुरा पडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्याला अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याचा मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितले. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालीने लक्ष्मीची पूजा केली होती, आरती केली. धूप-दीपाचा सुगंध दरवळला होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती केली. आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवलं. सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार शेवटचा होता. अशी लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल शुभ मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाला राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली.